गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 5वी स्कॉलरशिप यामधील मराठी या विषयातील कार्यात्मक व्याकरण यामध्ये शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या 4च जाती शिकणार आहोत. कारण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार शब्दांच्या पुढील 4च जाती तुम्हाला शिकायच्या आहेत. त्यातील आपण नाम कोणाला म्हणतात, त्याची व्याख्या, त्यानंतर त्याची उदाहरणे आपण बघणार आहोत. शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत. त्यापैकी आपल्याला शिकायच्या किती आहेत? 4च शिकायच्या आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद. सर्वप्रथम आपण नामाची व्याख्या बघूया. कोणतीही दृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. किंवा एखादी वस्तू, व्यक्ती, पदार्थ, ठिकाण, काल्पनिक गोष्टी यांच्या ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या नावाला नाम म्हणजेच काय? नाव. ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ गोदावरी, सविता, चिमणी, हत्ती, हिमालय, जिलेबी इत्यादी. त्यानंतर शब्दाची दुसरी जात आहे सर्वनाम. बघा, एखादा पॅरेग्राफ असतो, त्यामध्ये पॅरेग्राफमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल माहिती दिलेली असते. मग आपण तीच गोष्टीचं नाव परत घेत असतो का? तर नाही. जर समजा आपल्याला एखादं फळ आहे, समजा आंबा या फळाविषयी माहिती सांगितली असेल, तर आपण आंबा गोड आहे, तो त्याचा रंग पिवळा असतो, तो खाण्यास मधुर असतो. म्हणजे आपण आंब्याऐवजी त्याचा, तो हे शब्द वापरले म्हणजेच काय? सर्वनाम. मग बघा, आपण सर्वनामाची व्याख्या बघूया. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग त्याची उदाहरणे बघा. हा, ही, हे, तो, ती, ते, आपण, स्वतः, जो, जी, जे, मी, तुम्ही, आम्ही. त्यानंतर अशी भरपूर उदाहरणे म्हणजे नामाऐवजी जी वापरली जातात त्यांनाच काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यामध्ये आपण ह्या, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ही काय आहेत? सर्व सर्वनामे आहेत. मग ही सर्वनामांची जी उदाहरणे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यातील सर्वनाम ओळखायला सांगितलेलं असतं, तेव्हा तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही उदाहरणे लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर शब्दाची तिसरी जात आहे विशेषण. विशेषण या शब्दाच्या जातीतच आपल्याला त्याबद्दल माहिती मिळते. बघा, विशेष. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बघा, मग एखादं नाम असेल, त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते. मग तो विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तोच म्हणजे काय? विशेषण. जसं बघा, उंच पर्वत. पर्वत कसं आहे? उंच. मग उंच काय झालं? विशेषण. हुशार मुलगा. मुलगा कसा आहे? हुशार. हुशार काय झालं? विशेषण. जाड पुस्तक. पुस्तक कसे आहे? जाड. जाड काय झालं मग? विशेषण. कारण पुस्तकाबद्दल विशेष माहिती दिलेली आहे. पहिला गुरु. गुरु कसा आहे? पहिला. म्हणजे गुरुबद्दल माहिती दिलेली आहे म्हणून काय झालं? विशेषण. पहिला हे विशेषण झालं. बघा, शब्दाची चौथी जात आहे क्रियापद. ज्या नामावरून एखादी क्रिया घडत आहे असे दिसून येते त्यास क्रियापद असे म्हणतात. मग बघा, घेतो, येतो, जातो,
गेला, आला, खातो इत्यादी काय आहेत? क्रियापदं आहेत. म्हणजे आणि हे नेहमी कुठे येते? वाक्याच्या शेवटी येत असते. जेव्हा एखादं वाक्य असतं, राम आंबा खातो, मग खातो काय झालं? क्रियापद, कारण त्यातून खाण्याची क्रिया दिसत आहे. मग ज्या ज्या क्रियापदावरून आपल्याला एखादी क्रिया घडताना दिसून येत असते, अशा क्रियादर्शक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. मग उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ घेतो, येतो, जातो, गेला, आला, खातो, ही काय झाली? सर्व इत्यादी काय आहेत? क्रियापदाची उदाहरणे आहेत. अजून भरपूर तुम्ही प्रत्येक वाक्याच्या शेवटी किंवा काही वेळेस ते 2 नंबरला सुद्धा येऊ शकते. तर तुम्हाला एखाद्या ज्या क्रियादर्शक जो शब्द असतो त्यावरून तुम्हाला क्रियापद हे ओळखता आलं पाहिजे. त्यातून क्रिया दिसून येत असेल असा शब्द म्हणजेच काय? क्रियापद. तुम्ही ते एखादं वाक्य दिल्यावरती ते तुम्ही ओळखायचं आहे. ही व्याख्या शब्दाच्या ज्या 4 जाती आहेत, या जाती आणि त्यांची उदाहरणे, व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण 2.2 लिंग हा घटक अभ्यासणार आहोत. मग बघा, लिंग कशाला म्हणतात? तर ज्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहे की स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते, त्या नामाचे लिंग असे म्हणतात. लिंगाची व्याख्या तुम्हाला आताच सांगितली मी. पण बघा, लिंगाचे प्रकार हे 3 आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. मग बघा, नामावरून जर आपल्याला पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंग असे म्हणतात आणि त्याचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो. बघा, उदाहरणार्थ तो मोर, तो सुहास, तो माणूस. म्हणजेच पुल्लिंग म्हणजेच काय? तर पुरुष जातीचा, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग असे म्हणतात. मग 2 नंबरचं लिंगाचा प्रकार आहे स्त्रीलिंग. बघा, या लिंगाच्या प्रकारामध्येच तुम्हाला ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात आणि उल्लेख ती या शब्दाने केला जातो. उदाहरणार्थ ती लांडोर, ती मुले, ती वर्षा, ही काय आहे? स्त्रीलिंगाची उदाहरणे आहेत. त्यानंतर लिंगाचा 3रा प्रकार आहे नपुंसकलिंग. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात आणि याचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो. नपुंसकलिंग ओळखताना नामाच्या आधी आपण ते हे अक्षर लावून बघायचं आणि जर उल्लेख योग्य होत असेल तर ते नपुंसकलिंग असते. बघा, ते पुस्तक, ते झाड, ते मूल, ही काय आहेत? नपुंसकलिंगाची उदाहरणे आहेत. आपण बघा, तो पुस्तक म्हणतो का? ती पुस्तक म्हणतो का? नाही, तर आपण ते पुस्तकच म्हणतो. म्हणून ते या शब्दाने आपण नामाच्या पुढे ते हे अक्षर लावलेलं आहे. ते हे अक्षर लावून आपण उल्लेख केलेला आहे, ते पुस्तक, म्हणून हे काय झालं? नपुंसकलिंग. ते झाड, ती झाड म्हणतो का आपण? तो झाड म्हणतो का? ते झाडच आपण म्हणतो, म्हणून ते सुद्धा नपुंसकलिंग आहे. ते मूल सुद्धा आपण ती मूल, तो मूल असं म्हणतो का? ते मूल म्हणतो, म्हणून आपण मुलाच्या पुढे ते हे अक्षर ठेवलेले आहे, म्हणून मूल हे सुद्धा काय आहे? नपुंसकलिंग आहे. याप्रमाणे आपण लिंगाचे प्रकार बघितले. पुल्लिंग, एक पहिला प्रकार आहे पुल्लिंग, दुसरा स्त्रीलिंग आणि तिसरा नपुंसकलिंग. सर्वांनी व्याख्या आणि त्याची उदाहरणे आणि लिंग, कोणतं लिंग कोणत्या अक्षराने ओळखायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि वाचन करायचं आहे.
त्यानंतर आपण वचन हा घटक बघणार आहोत. मग वचन म्हणजेच काय तर आपण एखाद्याला देतो ते वचन का तर नाही. तर वचन म्हणजे काय तर वचनाचे प्रकार आहेत दोन. एकवचन, अनेकवचन. एकवचन आणि दुसरा प्रकार आहे अनेकवचन. त्यातील पहिला प्रकार एकवचन. बघा शब्दातच एक हा शब्द आहे. यावरूनच आपण ज्या नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो असे समजते त्यास एकवचन असे म्हणतात. उदाहरणार्थ पान, फूल, शाळा, पेरू. पान, फूल, शाळा आणि पेरू ही काय झाली एकवचनाची उदाहरणे झाली. त्यानंतर वचनाचा दुसरा प्रकार आहे अनेक वचन. बघा अनेक म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त असतील वस्तू तेव्हा आपण त्यांना अनेक म्हणतो. बघा या वचनाच्या प्रकारातच त्याची व्याख्या सामावलेली आहे. ज्या नामावरून दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो त्यास अनेक वचन असे म्हणतात. मग अनेक वचनाची उदाहरणे कोणती असतील बरं तर एकच असेल तर पान म्हणतो. जास्त दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर आपण काय म्हणतो पाने. एकच असेल तर फूल म्हणतो. जास्त असतील तर फुले. शाळा हे काय आहे एकवचनच आहे. शाळेचं अनेक वचन होत नाही. पेरूचं पण अनेक वचन होत नाही. मग काही शब्द असे अपवाद आहेत की त्यांचं अनेक वचन होत नाही तर ती तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. मग समजलं सर्वांना. वचनाचे प्रकार दोन आहेत. एकवचन, अनेकवचन. जेव्हा ज्या नामावरून एकाच वस्तूचा बोध होत असेल तर एकवचन. ज्या नामावरून अनेक वस्तूंचा बोध होत असेल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू म्हणजे अनेक वस्तूंचा बोध होत असेल तर त्यास अनेकवचन असे म्हणतात. आणि एकवचन आणि अनेकवचनाची उदाहरणे मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे. लवकरच पाठवणार आहे. तोसुद्धा तुम्ही बघायचा आहे आणि ती उदाहरणे लक्षात ठेवायची आहेत. धन्यवाद.